I will request to the Bahanji. She wants to guide us something for us. She has a lot of words which moralize us also and our students also. So may I welcome to the Bahanji to come over here and guide us for 5 minutes. Om Shanti. Namaste. Good morning. You are most welcome in this Brahma Kumari Institute. Prajapita Brahma Kumari Ishwariya Vishwavidyalaya. I am Dr. Vaishali Ben, in charge of this center. In this Brahma Kumaris, we educate, we learn about values, moral values. What are the moral values? Values are those who increases our values in our life. आपल्या लाईफ मध्ये आपल्या व्हॅल्यूज, आपली किंमत वाढवणारे ह्या व्हॅल्यूज आहेत. आज प्रत्येक वस्तूची व्हॅल्यू आहे ना? येस ऑर नो? मार्केटमध्ये आपण गेलात तर सगळं वस्तू फुकट भेटते का? नाही ना. पण इथे प्रत्येक व्यक्तीला व्हॅल्यू आहे, प्रत्येक वस्तूला व्हॅल्यू आहे. डायमंड व्हॅल्युएबल आहे की लोखंड व्हॅल्युएबल आहे? का बरं? डायमंडला तुम्हाला काच जरी हातामध्ये आणि जर डायमंड दिलं, तुम्ही कसं ओळखाल? सेम टू सेम. जर तुम्हाला डायमंड पण दिला आणि डायमंडचं काच पण सेम तशी दिसणार तुम्हाला दिली त्या डायमंड सारखी, कसं ओळखणार तुम्ही? शायनिंग ना, शायनिंग समान आहे दोघांचं, तरी कसं ओळखणार आपण ते दोन्ही डायमंड ज्या वेळेला उन्हामध्ये बाहेर घेऊन जाऊ ना, त्यावेळेला जर ज्यादा लवकर तापलं तर ते आहे काय? काच. आणि कितीही उन्हात ठेवलं तर ते डायमंड थंडच राहतं. मग दोन्ही हातामध्ये आहे, जी वस्तू गरम आहे ती आहे काच आणि जी थंड आहे ती आहे डायमंड, हिरा आहे तो. मग आता आमच्या लाईफमध्ये जेव्हा जेव्हा प्रसंग येतात, मुलं चिडचिड करतात, दमवतात, रागवतात, आमची ऍक्शन त्यावेळेला हिऱ्यासारखी असते की काचेसारखी असते? कशी असते? काचेसारखी असते. पती घरात आला, अगदी तो आपल्याला बोलायला लागला, इतकं दिवसभर कष्ट केलेत आपण, भाकरी छान बनवली, जेवण छान बनवलं, पण मीठच नाही म्हणून जेव्हा तो बोलतो आपल्याला, तेव्हा आपण डायमंड राहतो की काच राहतो? मग आपल्या लाईफचं आपली व्हॅल्यू आपण ठेवायची आहे ना, तर दुसरे ठेवणार आहे. मी जर व्हॅल्युएबल डायमंड आहे आणि त्या व्हॅल्यूज वाढवण्याचे कार्य ह्या ब्रह्माकुमारीमध्ये आपल्याला शिकवलं जातं. सो खूप छान तुम्ही सर्वांनी आपल्या पाल्याला न्यू आयडिया स्कूलमध्ये तुम्ही ऍडमिशन दिलेलं आहे, त्याबद्दल पहिलं तुमचं अभिनंदन आहे. अभिनंदन. कारण जसं स्कूल असतं जसे टीचर असतात तसे स्टुडंट घडत असतात. आणि ह्या लहान वयामध्ये त्यांचा पाया पक्का होत असतो. मुलाचे पाय पाण्यात दिसतात, पण मी तर म्हणेन मुलाचे पाय आयडियल स्कूलमध्ये दिसतात. आयडियल स्कूलमध्ये, कारण खूप छान छान ऍक्टिव्हिटीज इथे राबवल्या जातात. मी एक काही भाषण करायला उभी नाहीये, पण अनुभव सांगते माझं. इथे पोएम असतात, सकाळी प्रार्थना असते, राष्ट्रगीत लागतं. आम्ही बहिणीवरती भोजन बनवत असतो तेव्हा आम्ही राष्ट्रगीताला उभा राहतो. आम्हाला असं वाटतं की आम्ही शाळेमध्ये आहोत, कारण आम्हाला आवाज येतो ना ऐकायला. मग मुलं पण छान छान तुमच्या प्रार्थना, मनाचे श्लोक वगैरे मॅडम चांगलं पाठ करून घेतले त्यांच्याकडून. आत्ताच्या जसं लोण्याचा गोळा आहे किंवा एखाद्या मातीचा गोळा आहे, समजा त्या मातीच्या गोळ्याला जसं आपण संस्कार देऊ ना, आकार घडवू ना, तसं ते घडत राहतं. तुम्ही जर म्हटला माझा मुलगा ऐकतच नाही, का ऐकत नाही? तुम्हीच ऐकत नाही ना. तुम्ही किती ऐकता? टीचरांचं इथे सांगितलं किती ऐकतात? आपल्याला काय वाटतं, गेला ना आता 4 तास मस्त एन्जॉय, किरकिर संपली बघा, घर कसं शांत झालं. आणि मुलांना जर आम्हीच बोज समजायला लागलो तर मुलं पण आम्हाला पुढे भविष्यामध्ये काय समजणार आहेत? म्हातारपणी बोज समजणार.
करायचे. मग आता आम्ही मंदिरामध्ये मुलांना पाठवत आहे. कुठे पाठवत आहे? मंदिरामध्ये मूर्ती घडवण्यासाठी पाठवत आहे. म्हणा अनेकदा मंदिरामध्ये मूर्ती घडवण्यासाठी. आणि हे आहेत मूर्तिकार. तुमच्या बाळामध्ये सुजाण नागरिक, भारतीय नागरिक आहेच आहे, दडलेलाच आहे. फक्त मूर्ती घडवताना मूर्तिकार काय करतो, चिन्नी आणि हातोड्याने अनावश्यक भाग दगडाचा काढून टाकतो आणि मग त्याच्यातून सुंदर आणि सुबक मूर्ती घडते. मग आपली बाळं कुणी डॉक्टर बनणार आहेत, कुणी इंजिनियर बनणार आहेत, कुणी राष्ट्रपती बनणार आहेत. बनणार आहेत ना? छत्रपती शिवाजी महाराज बनणार आहेत ना? नको दुसऱ्याचं बनवते, आमच्या काय काय करते नाही. या ब्रह्माकुमारी विद्यालयाचं लक्ष आहे लक्ष्मीनारायण राधे कृष्ण बनणं. इंजिनियर बनू शकतो, डॉक्टर बनू शकतो, बॅरिस्टर बनू शकतो, पण असं बनू शकतो तुम्ही जेव्हा आतमध्ये येतात, घरामध्ये आलात. आज तर मी तुम्हाला साक्षात संतोषी मातेच्या रूपात बघत आहे. गायत्री अर्ज स्वतःसाठी त्या सरस्वती आहे. हा टीचर स्टाफ जो बसलेला आहे तो कोण आहे? सरस्वती आहे, ज्ञान दान करणार आहे. तुम्ही घरामध्ये सर्वांना संतुष्ट करणाऱ्या संतोषी माता आहात. वेळ प्रसंगी मुलगा चोरी करून एखादं खोडवर जरी इरेजर काही घेऊन आला, आई आई हे बघ मी आणलं, तुम्ही म्हणता शाबास असं आणायचं काय? आज पेन्सिल आणलीस ना चोरून, आता त्या कंपास पेटी घेऊन असं म्हणता का? सगळे दुर्गा गादी बनवून तिथं त्याला फटके मारली पाहिजे की नाही? आता आजच आमच्या परमात्म्याने सांगितलं पाहिजे प्यार से काम निघालं. प्रेमाने मुलांना सांगा, फटके मारले तरी सुद्धा काय होते ते आणि बिघडतात. फक्त डोळे काय करायचे? आपल्याला विज्ञानानं निसर्गाने दिलेली देणगी मातांची आपल्या भावलीची आहे ना डोळ्याची, पाठी थोडी मोठी होते, पुरुषांची होती असं तरी बघितलं आपण तरी ते बाळ मॅडम सुद्धा बघा काय नाही बाकी जास्त मस्ती करा, फक्त बघत बसतात. आता आम्हाला डोळे पण मोठे नाही करायचे आहे तिथं, फक्त काय करायचंय? हा परमात्म्याचा बच्चा आहे म्हणा, गुणवान आहे, चरित्रवान आहे, अब्दुल कलामजी सारखा विद्वान आहे, आणि सगळ्यात महत्वाचं अंबानी सारखा धनवान पण आहे. तुम्ही म्हणा बेंजी कशात काय फाटक्यात पाय गाडी येते एवढा आहे, आता तरी लहान असून बघा त्याला सॉरी म्हणलं तर सॉरी म्हणत नाही. चुकलाय की नाही सॉरी म्हणते का? बघा भोंगा बसरे मोठा. किती मातांची मुले सॉरी म्हणतात तर हात म्हणतात मम्मी चुकलं माझं सॉरी. बघा मॅडम एवढा रिझल्ट आहे बघा. अच्छा म्हणलं पाहिजे की नाही सॉरी? अच्छा थँक्यू म्हणलं पाहिजे की नाही? आमच्या माता सुद्धा एखादी सेवा करून गेल्या की नाही आम्ही त्यांना थँक्यू म्हणतो. त्या आमच्या आधारी काही माता आहेत काय म्हणतात? वेलकम घ्यायची, वेलकम म्हणता येत नाही त्याला, काय म्हणतात? वेलकम. हे जे मॅनर्स आहेत हे इथं शिकायचे आपल्याला. आणि म्हणून आपलं हे मंदिर आहे. मला ते वाटतं आता खूप ती बिल्डिंग सुद्धा कशी आहे मला बघितल्यानंतर वाटतं कुठल्या काळात 1865ला कुठं आहे आपण कुणाला बिल्डिंग एवढी लवकरात लवकर चांगली होती मॅडम. काय लागलं ते सहयोग मिळून देणार आहे. जसं इथं हे घडलेलं आहे मंदिर आमचं, संकल्पात खूप शक्ती आहे मॅडम. आणि बाळाच्या बाबतीत कधी म्हणायचं नाही तू वेळाच आहेस, तू गाढवच आहेस, उठकी गाढवा शाळेत जायचंय की नाही? ते पण म्हणते थांब की गाढवा शाळेत जा, 2 मिनिटं थांब की उठतोय की मी नाही का? राजा छत्रपती शिवबा घडले कुणामुळे? आई जिजाऊमुळे. जिजाऊ काय म्हणायचे? राजे उठा. मॅडम आता एकच मला वेळ होतोय पण 2 मिनिटं मी सांगते, प्रॅक्टिकल सांगते. काल मी सांगलीला गेलो होते, आई वडिलांचा आमचा सत्कार होता, शिक्षण रत्न पुरस्कार आणि पप्पाला कृषी रत्न पुरस्कार मिळाला. मी गेलो आम्ही तिथे ना 5 वर्षाची तन्वी घाटगे, तुम्ही ऐकून असाल, गिडिया रोग आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे. अजून ती सारखं सांगते मम्मीला लवकर शिकव मला, लवकर आलं पाहिजे मला, ह्याला वाचायला आलं पाहिजे, माझी काम भरपूर शिल्लक पडले. ती काय म्हणते स्वतःला? मी शहाजी राजे. आणि रोज उठून ती काय करते? शिवाजी राजा दिवस रात्र राजांच्या पुतळ्याजवळच असते घरामध्ये. पुतळा काय छोटा त्याजवळ झोपणार, माझा शिवबा आहे, माझा शिवबा आहे. एवढ्या लहान वयात. आणि ती आई ना कधी सुद्धा अरे तुम्ही बोलवत नाही, ती सुद्धा आम्ही बोलतो. तन्वी मॅडम येतील एवढी शिकती कोण? तन्वी मॅडमनी काय काय केलं? 250 त्यांचा आत्ताचा झालेला सत्कार आहे. आणि मेन गेस्ट म्हणून सुद्धा तिला बोलवतात. आपल्याकडे स्कूलमध्ये आपण बोलू शकतो, नंबर आहे माझ्याकडे. एवढी छोटी चुबोडी काय पाहिजे करत नाही. आज ह्या बाळांच्या मध्ये सगळे गट्स आहेत, त्या बाळांच्यामुळे तुम्ही ओळखल्या जाणार आहात.
पण तुम्ही स्वतःमुळे पण ओळखले जाणार. म्हणून माता ही कुमाता कधी नसते. तुम्ही छान आहात, जसं मॅडम तुम्हाला डायरेक्शन देत आहेत त्या पद्धतीने घरामध्ये मुलांच्यावरती संस्कार करवणाऱ्या मॅडमच्या पेक्षा जास्ती जास्त वेळ तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. बरोबर आहे की? किती तास असतात शाळेमध्ये? 4 तास. 24 तासातील 4 तास. 20 तास कुठे? मग जास्त संस्कारित बाळ कुठे व्हायला पाहिजे? मग आमच्या घरात का होत नाही? तू मैं. आणि ना मुलांना आता शिकवायची गरज नाही. मेडिकल सायन्स मध्ये मी तुम्हाला सांगते, मुलं ही एक पक्के मोठा कॅमेरामॅन आहे. तुमच्या घरात काय चाललंय ना ते बरोबर बघतात आणि ते शिकतात. मॅडम काय शिकवणारे? शालेय फक्त शिकवतात. शाळेमध्ये ABCD शिकवले आणि काय शिकवलं, पुस्तकामध्ये जे काय आहे तेवढं शिक. संस्काराचा भाग हा तुमच्याकडे आहे. आणि म्हणून सुसंस्कृत होण्यासाठी सकाळी लवकर पहाटे उठा. आम्ही 2ला 3ला 4ला उठतो, मेडिटेशन करतो. आम्ही 7 ते 8 तिथं लेक्चर असतात आमची. मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, तुम्हाला एक 7 दिवसाचा कोर्स करायला तिथं 1 तास असतो आपला, 8 ते 12 आणि दुपारी 4 ते 8 ह्या वेळेत या. आणि तुम्हीच म्हणाल की अरे एवढं टेन्शन असतं, एवढं कामाचा लोड असतो, तरी मी हलकी काय? वाय आय एम लाईट वेन आय एम टाईट. टाईट पोझिशन घरामध्ये असताना लाईट कशी काय राहणार? खुश किती झालं ना, खुशच राहायचंय मला. आणि ही खुशीचा फॉर्म्युला तुम्ही शिकायला या. आमचे टीचर जे आहेत ते सत्यम शिवम सुंदरम महादेव आहेत, परमात्मा आहेत. ते आम्हाला इथं हे व्हॅल्यू शिकवतात. तुम्हीही या. आणि घरातल्या घराला स्वर्ग बनवण्याची जबाबदारी फक्त आणि फक्त तुमच्यावर आहे. मान्य? येस और नो? साक्षात लक्ष्मी आहात तुम्ही? येस और नो? दुर्गा आहात? कुठली दुर्गा कुठं, लक्ष्मी कुठं, आम्ही कुठं पेंची. पण जसं तुम्ही विचार कराल त्या मातांनो तसं तुम्ही घडत जा. आणि सो आय थँक्स टू मॅम की त्यांनी तिथं छान. मी पण परमात्माला म्हणतो, खूप दिवस झालं कार्यक्रम झाला नाही आणि आता 2 दिवसात मी माउंट आबूला पण निघाले राजस्थानला. ज्यांना इच्छा आहे स्वर्ग काय आहे ते बघण्याची, त्यांनी जरूर वेळ काढून आम्हाला हे आमचा नंबर पण घेऊ शकता, भेटू शकता. आणि 7 दिवसाची ट्रिप आहे, फक्त जाऊ शकतो. माउंट आबू एकदा बघा. तिथले व्हॅल्यूज जे शिकवले जातात प्रॅक्टिकल आहे तिथं. केवळ भजन केलं, कीर्तन केलं आणि जाऊन मी शेतातलं दुसऱ्याच्या शेतातलं बिंडा बांधला चोरून आणि हे केलं, हा प्रकार नाही. बोले तैसा चाले त्याची वंदना. साक्षात परमात्मा या धर्तीवर येऊन हे कार्य करायला लागलेले आहेत. आपल्या बाळांना, आपल्या मुलांना, आपल्या घरातल्या परिवाराला त्यांची सेवा करण्यासाठी तुम्ही निमित्त आहात. त्यामुळे ते शांत ठेवायचे आहे. सगळ्यांनी जरा असं करा, असं करा. आता तुम्ही म्हणा बेटी असं का करायला लागले? ओपन म्हणा. ओपन आईस फॅक्टरी. आईस फॅक्टरी. आईस फॅक्टरी. आईस फॅक्टरी. इन युअर हेड. इन युअर हेड. इन युअर हेड. इन युअर हेड. ओपन. ओपन शुगर फॅक्टरी. शुगर फॅक्टरी. इन युअर माउथ. इन युअर माउथ. इन युअर माउथ. इन युअर माउथ. ओपन. ओपन लव फॅक्टरी. लव फॅक्टरी. इन युअर हार्ट. इन युअर हार्ट. इन युअर हार्ट. इन युअर हार्ट. ओम शांती. ओम शांती.